प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। गेले 2 दिवस शिंदे फडणवीस सरकारच्या जाहिरातीनंतर युतीमध्ये बेबनाव झाल्याच्या चर्चा विरोधकांनी सुरू केलेल्या होत्या। मात्र त्या चर्चांना आज फडणवीस आणि शिंदेंनी पूर्णविराम दिलाय। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे काही होईल एवढं तकलादू हे सरकार नसल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही जय वीरू की दोस्ती कितीही काही झालं तरी ही युती तुटणार नसल्याचं म्हटलंय। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले। हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहील। अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे। कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही। हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे। ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे। किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं, तुटणार नाही। किती तुम्ही प्रयत्न केला तरी काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे, पण मी एकच सांगतो ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही। पालघरमध्ये सरकारतर्फे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला। हे सरकार निर्णय घेणारं सरकार असून फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार तुमच्या दारी असल्याचं म्हटलंय। सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही, आजही आमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यावर फिरतोय, प्रकल्पांना भेटी देतोय। घरामध्ये बसून आदेश देणारं सरकार आमचं नाही, फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही, फील्डवर काम करणारं ऍक्शन मोड मध्ये जाणारं सरकार आमचं आहे। दोन सरकार मधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी। हा महत्वाचा फरक दोन सरकार मधला आहे। एक सरकार स्वतःच घरी बसलो होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। आम्ही सरकारमध्ये असताना सर्वपक्षीय आमदारांना मदत केली आणि आता आपल्या आमदारांचा निधी अडवला जात असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। आम्ही कुणीही सत्तेसाठी हपापलेलो नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला। तर अजित पवारांनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना दम देत आता पक्षातली पाडापाडी सहन करणार नसल्याचा देखील इशारा दिलाय। ठीक आहे, मी देखील तुमच्या पुढे कबूल करतो, आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। सत्ता येत असती, सत्ता जात असती, सत्तेला हपापलेले देखील आम्ही नाहीये। पण जे सत्तेवर बसलेले त्यांचं काम आहे, जे सातत्याने आमदार इथनं निवडून जातात त्यांचं काम आहे, त्यांनी सरकारच्या पाठीशी लागलं पाहिजे आणि आपली प्रकाश बुराईची योजना त्या ठिकाणी केली पाहिजे। सगळ्यांना सांगायचे, प्रांताध्यक्ष इथं आहेत,
भुजबळ साहेब आहेत, बाकीचे सगळे नेतेगण आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये अलीकडच्या काही वर्षामध्ये आपल्या वादामुळं, जिरवाजिरवीच्या खेळामुळं आपल्या पक्षाचं नुकसान धुळ्यामध्ये झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळं यापुढं पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपून घेतलं जाणार नाही. राज्यामध्ये जाहिरातीवरनं निर्माण झालेल्या राजकीय वादळाची जोरदार चर्चा सुरू आहे. जाहिरातीवरनं सुरू झालेलं हे राजकीय वादळ कमजोर पडत असतानाच त्या वादळात पुन्हा धुगधुगी निर्माण करण्यासाठी विरोधक सरसावलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चिंता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना सतावू लागलेली आहे. अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही नेते आहेत. भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे. दोन्ही पक्षातनं विस्तवही जात नाही. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी टाकण्यासाठी अंबादास दानवेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाहावी लागली आहे. वैचारिक मतभेद निश्चित आमचे सगळ्यांशी आहेतच, त्यांच्याशी पण आहेत. परंतु ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रात कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, आम्ही सुद्धा सोबत असताना कधी एवढा प्रयत्न केला नव्हता. एवढं तुमच्या सोबत हातात हात घालून करणारे लोक करतात, याच्याकडे मी लक्ष वेधतो. त्यांना उकळ्या फुटतात ना, थोडं जरी आमच्यामध्ये ते एवढे घट्ट असतात दोघंही, थोडे जरी एकामेकापासून लांब गेले की लगेच यांना उकळ्या फुटतात. पण तसं व्हायला देत नाही, कारण आपण बघितलं असेल की ज्या ज्यावेळेला मोदी साहेब किंवा अमित शहाजी येतात, दोघांना असं बरोबर एकत्र आणतात आणि आपल्या शेजारी आणून उभं करतात. एवढं प्रेम वरिष्ठांचं ह्या दोघांवर आहे. सातत्याने टीका करण्यापेक्षा आम्ही करत असलेल्या कामामध्ये अधिक काय सुचवायचं असेल आम्हाला सुचवा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करून आरोपीला जेरबंद केलाय. मयूर शिंदे असं त्या आरोपीचं नाव आहे. मात्र मयूर शिंदेच्या अटकेवरनं आता राजकारण सुरू झालेलं आहे. आरोपी शिंदे हा खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केलेला आहे. संजय राऊतांसोबत आरोपीचे फोटो पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवले. राज्यात सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं संजय राऊतांचं संरक्षण काढून घेतलंय आणि हा मुद्दा संजय राऊतांनी अनेक वेळेला उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण परत मिळावं यासाठी संजय राऊतांनी हा एक बनाव रचल्याचा दावा भाजप आणि मनसेकडून करण्यात आलेला आहे. यावर संजय राऊतांनी ट्विट करत मयूर शिंदे हा भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या जवळ असल्याचा दावा केलाय. कांजूरमार्ग पुलिस स्टेशन ने CR नंबर 62/23 IPC 506 पार्ट 2 और 504 के तहत गुना दाखिल किया था. इस गुने में कांजूरमार्ग पुलिस स्टेशन की ओर से अब तक 5 आरोपियों को अरेस्ट किया गया है. इनके नाम है रिजवान अंसारी, शाहिद अंसारी, आकाश पटेल, मुन्ना मलिक और मयूर शिंदे. ऐसे 5 आरोपी इसमें अरेस्ट है. या प्रकरणी खासदार संजय राऊतांनी एक ट्विट केलंय. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. हे महाशय सध्या भाजप किंवा मिंधे गटात असल्याचं समजलं. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर हा केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीला पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. तसा राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवलं काय? काही विषय संवेदनशील असतात, याचं भान नसलेले लोकच असं बोलू आणि लिहू शकतात. वार धमकीचे कॉल, धमकीचे फोन, व्हॉट्सअप मेसेज असे अनेक मेसेज येत आहे. जो महाराष्ट्र आणि या देशामध्ये मराठी माणूस ज्या बाळासाहेबांना दैवत मानतो, त्या बाळासाहेबांसाठी त्यांनी 3.5 महिने जेल जाणं पत्करलं. त्यामुळे धमक्या येणार या आम्ही स्वीकारतो, परंतु आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं बिपरजॉय हे चक्रीवादळ संध्याकाळी 6:30च्या दरम्यान गुजरात किनाऱ्याला धडकलं. या प्रक्रियेला लँडफॉल असं संबोधलं जातं. जाखौ बंदराजवळ हे लँडफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री 10 पर्यंत हे लँडफॉल सुरूच राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. अत्यंत तीव्र स्वरूपाचं असलेलं हे चक्रीवादळ अरबी समुद्रातनं ईशान्येकडे जात असून त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातलं वातावरण वेगानं बदलतंय.
द्वारका, जामनगर, भुज आणि कच्छ परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस सुरू आहे. वेगवान वारे वाहत आहेत. गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला होता. सायक्लोन बिपरजॉयचा लँडफॉल सुरू झालेला आहे. आपण आहोत देवभूमी द्वारकेला, जिथे आपण बघतोय की वाऱ्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. 80 ते 90 किलोमीटर प्रति तास या वाऱ्याने आता वाहत आहेत. IMDचं म्हणणं आहे की आज मध्यरात्रीपर्यंत अशा प्रकारचे वारे सुरू राहतील. आपण बघतोय की वारे एवढे सोसाट्याचे आहेत की इथे उभं राहणंही अवघड आहे. काही क्षण पाय घट्ट रोवून उभं राहणं अवघड होत चाललेला आहे. समुद्र जो इथून जवळपास 100 मीटर दूर आहे तो पूर्णपणे उसळला आहे आणि आता समुद्राचं पाणीच नाही तर समुद्राची वाळूही आमच्या अंगावर जोरजोरात मारली जाते. आपण बघतोय की सायक्लोन बिपरजॉयचा लँडफॉल ज्या प्रकारे सुरू झालाय त्या प्रकारे आता प्रत्येक क्षण अवघडच होत चाललेला आहे. इथे प्रशासनाचं म्हणणं आहे की आता बऱ्याचशा ठिकाणी आपण जसं बघू शकता, माझे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळे दाखवत आहेत की या वाऱ्याच्या वेगामुळे कशा प्रकारे झाडं इथे नीट तग धरू शकत नाही आहेत. इथे बांबूही कोसळून पडलेले आहेत. फक्त द्वारकेतच नाही, आपण देवभूमी द्वारकेला आहोत आणि फक्त द्वारकेतच नाही तर इतर बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची, घराची छप्र उडून गेल्याचे आणि वेगवेगळे पोल्स रस्त्यावर आपटल्याचे रिपोर्ट्स येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळेसह विनया देशपांडे, द्वारकेहून. रुग्णालय परिसरात महिला डॉक्टरच्या वेशात फिरणाऱ्या बुरखाधारी एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. जावेद शेख शफी शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एक बुरखाधारी महिला डॉक्टर वावरताना दिसत होती. ही बुरखाधारी महिला डॉक्टर रुग्णालयातील पुरुष रुग्ण आणि त्यांच्या पुरुष नातेवाईकांशी बोलायची आणि त्यांचे मोबाईल नंबर घ्यायची. मात्र या बुरखाधारी महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं सुरक्षा रक्षकांनी तिला हटकलं. त्यानंतर या संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर ती महिला नसून तरुण असल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपी जावेदची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून 3 मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल चोरीचे आहेत काय याचा तपास सुरू आहे. तसंच मुलं चोरण्यासाठी तर हा तरुण रुग्णालयात येत नव्हता याचाही सध्या तपास घेतला जातोय. पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मी महिलेचा रूप धारण करून पुरुषांना आकर्षित करून त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करण्याच्या उद्देशाने आम्ही मेओमध्ये फिरत असताना त्यांनी सांगितलं आहे. परंतु त्या गोष्टीचा विचार न करता आम्ही नक्की कोणत्या उद्देशाने तिथे फिरत होता का, काही चोरीचा प्रकार काही केलेला आहे किंवा काही चोरीचा करण्याच्या उद्देशाने फिरत होता का, अशा माहिती घेऊन आम्ही पुढील चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. एखाद्या घोड्याची, बकऱ्याची आणि रेड्याची किंमत हजारो आणि लाखोंच्या घरात असल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलं देखील असेल. मात्र नागपुरात एका कोंबड्याची किंमत 25,000 रुपये. हजारोंच्या घरात किंमत असणारा हा सुलतान आहेही तसाच. नागपूरच्या किशोर उतखेडे यांच्या जवळ असलेल्या या कोंबड्याचं नाव आहे फायटर सुलतान. एखाद्या सुलतानाप्रमाणे याचा आकार आणि वजन आहे. साधारणतः एखाद्या कोंबड्याचं वजन 3 ते 3.5 किलो असतं. मात्र या 1 वर्षाच्या फायटर सुलतानचं वजन आहे तब्बल 6.5 किलो. मानेवर असलेला मोठा तुरा आणि उंचीमुळे हा कोंबडा उपस्थितांचं लक्ष वेधतो. या कोंबड्याची किंमत 1 किंवा 2 हजार नाही तर चक्क 25,000 रुपये आहे. या कोंबड्याला विशेष खुराक देत त्याची काळजी घेत असल्याचं त्याचे मालक सांगतात. दवाई पाणी देत राहा लागते, याला कॅल्शियम देत राहा लागते. रोज एक कोंबडीचा अंडा द्यावं लागते, त्याला बाजरा द्यावं लागते, काजू किसमिस द्यावं लागते. जशी माणसाची आपल्या पैलवानाची खुराक आहे तशी त्याची खुराक आहे. किंमत याची आतापर्यंत 25,000 रुपये लागली आहे. आम्ही तशी काही निश्चित किंमत ठरवली नाही आहे. जर तशी वेळ येईल तर ठरवू. सावनेर तालुक्यातील किशोर उतखेडे यांचा हा महागडा कोंबडा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. सुलतानच्या एका वारमध्ये प्रतिस्पर्धी कोंबड्यावर तो मात करतो असं सुलतानचे मालक सांगतात.
दिल्लीतल्या मुखर्जीनगरमध्ये एक मोठा अनर्थ टळलाय. मद्रास सिनेमा जवळच्या एका इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स असल्यानं एकच गोंधळही उडाला. दिल्लीचा मुखर्जीनगर हा परिसर कोचिंग सेंटरचा हब म्हणून ओळखला जातो. या भागात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग सेंटर्स आहेत. हेच कोचिंग सेंटर असलेल्या या एका ज्ञाना नावाच्या इमारतीत दुपारी 12:30च्या दरम्यान आग लागली. यावेळेला कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी होते. आग लागल्यानंतर हे विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. काहींनी जीवाच्या आकांतानं 4थ्या मजल्यावरनं खाली उड्या मारल्या. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी देखील झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीमध्ये अडकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली आणि त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दिल्लीतल्या या घटनेनं काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे खाली आणलं. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात आलेली आहे. पालिकेच्या 40 कर्मचाऱ्यांनी एकाच दिवसात स्वच्छता करून सुमारे 48 टन कचरा गोळा करून स्वच्छता केली आहे. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर लगेचच ही स्वच्छता करण्यात आलेली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरपूरकडे येत आहेत. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच जेसीबी आणि डंपरच्या सहाय्यानं नदीपात्रातलं निर्माल्य बाहेर काढलं जात आहे. येत्या 29 जूनला आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होतोय. या सोहळ्याकरिता सुमारे 12 ते 15 लाख भाविक यायची शक्यता आहे. भाविकांना पंढरपुरात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडनं कामं सुरू आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आज प्राईम टाईम मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.